सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. दाभोळकर हत्या प्रकरणातील जामिनावरती सुटलेले संशयित विक्रम भावे यांच्या दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकाचं आज कोल्हापूरमध्ये प्रकाशन झालं. दाभोळकर हत्या प्रकरणात विक्रम भावे यांना अटक करण्यात आलेली होती आणि हत्या प्रकरणात विनाकारण गोवलं गेल्याचा दावा संशयितांचा आहे. सनातन संस्थेशी निगडीत असलेल्या अनेकांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती. तर दाभोळकर हत्या प्रकरणावरून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवरती विक्रम भावे यांनी गंभीर आरोप केले. दाभोळकर हत्येच्या जी घटना घडली त्यानंतर FIR सुद्धा दाखल झाला नव्हता. तरीसुद्धा घटनेच्या अर्ध्या तासात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट विधान करून टाकलं की या हत्येमागे हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक आहेत. मग आता थेट राज्याचा मुख्यमंत्रीच हे विधान करत असेल तर ह्याचा अर्थ तपासाची दिशा ठरली होती असं स्पष्ट दिसतं. दुसरी गोष्ट अशी की नागोरी आणि खंडेलवाल या दोन तरुणांना या प्रकरणात अटक झाली होती. त्यांच्याकडून एक शस्त्र जमा झालं होतं. ते शस्त्र फॉरेन्सिक लॅबोरेटरीला पाठवण्यात आलं. दाभोळकरांच्या शरीरातल्या गोळ्या आणि ते शस्त्र मॅच झालं. बरं, ही फॉरेन्सिक लॅबोरेटरी विक्रम भावेच्या मालकीची नाही, ती सरकारी आहे. त्या सरकारी फॉरेन्सिक लॅबोरेटरीचा रिपोर्ट सांगतो की नागोरी खंडेलवालकडून जे शस्त्र मिळालं त्यातनंच दाभोळकरांचा खून झाला. तत्कालीन पुण्याचे क्राईम ब्रँचचे ऑफिसर ACP राजेंद्र भामरे यांचं न्यायालयासमोरचं प्रतिज्ञापत्र आहे की या दोघांविरोधात सबळ पुरावे आहेत, त्यामुळे अतिरिक्त चार्जेस कलम लावण्याची परवानगी द्या म्हणून. मग पुढच्या 90 दिवसात असं काय झालं की त्यांच्या विरोधात आरोपपत्रसुद्धा दाखल झालं नाही आणि त्यांना डिफॉल्ट जामीन मिळाला. मग तो तपास CBIकडे देण्यात आला आणि मग आम्हाला त्यात गोवण्यात आलं. कॅमेरामॅन संदीप पडसन, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. मी हे पुस्तक वाचलेलं आहे आणि त्यामध्ये पूर्ण सत्य त्यांनी मांडलेलं आहे. अगदी या प्रकरणात काय अन्याय झाला आणि नक्की काय घडलं असावं, कशा प्रकारची खोटी कहाणी रचली आणि त्यामध्ये ATSचे अधिकारी जे काही राजकारण्यानं जवळचे होते त्यांनी कशा प्रकारची भूमिका निभावली ही संपूर्ण त्यांनी लिहिलेलं आहे. नावांसकट, म्हणजे नावच घ्यायची झाली तर रवींद्र डोईफोडे, सुनील माने, त्यानंतर राजन घोळे यासारखे ATS अधिकाऱ्यांची नावं, त्यांची भूमिका आणि त्यांनी काय काय केलं हे संपूर्ण त्यांनी त्यामध्ये मांडलेलं आहे. खरं तर त्यांनी या पुस्तकामध्ये दुसरा एक मुद्दा मांडलेला आहे की ते राजकारणाला धरून आहे. पृथ्वीराज चव्हाण तत्कालीन मुख्यमंत्री असताना त्यांनी या तपासाची पूर्णपणे दिशा बदलली आणि हिंदुत्ववादी संघटनांच्याकडे बोट केला असा आरोप आहे. हो, तसं निश्चितपणे घडलं होतं आणि मला असं आठवतं की ज्यावेळेला सनातन संस्थेचं पण नाव आलं त्यानंतर आस्थागायत सनातन संस्थेच्याबद्दल की संस्थेच्या विरुद्ध कोणताही दिवाणी दावा किंवा फौजदारी दावा पूर्ण भारतभरात कुठेही नाही. संस्थेच्या विश्वासांविरुद्ध एकसुद्धा दावा नाही. काही जण साधना वगैरे करत होते अशा प्रकारचा आरोप झाला, त्याच्या पलीकडे आरोप नाही. मात्र दाभोळकरांच्या संस्थेवर त्याचे आरोप होते. त्यामुळे हिंदुत्ववादी संस्था म्हणून सनातन संस्थेला जे गोवण्यात आलं ते अत्यंत गैर होतं. अगदी आमच्या बाबतीतसुद्धा घडलं. आमची एक हिंदुत्ववादी वकिलांची संघटना होती. विक्रम भावे आमच्यासोबत काम करत होते. 6 वर्ष आम्ही एकत्र काम केलं. या काळात आम्ही कितीतरी कामं केली की या प्रकरणामध्ये CBIचे जे अधिकारी तपास करत होते त्यांच्याकडेच पद्मसिंग पाटलांची केस होती निंबाळकर खून प्रकरणात. आणि त्या प्रकरणामध्ये जो पारसमल जैन होता त्याचा मी वकील होतो आणि माझ्या सांगण्यावरून तो माफीचा साक्षीदार होऊन त्याने साक्ष दिली होती. आणि त्यानंतर मला काही धमक्या येत होत्या की हे केल्याने पद्मसिंग पाटलांना फाशी होऊ शकते. आणि त्यानंतर मला अटक झाल्यानंतर माझं वकील म्हणून त्यात काही रोल उरला नाही. आमचा तपास अधिकारी आणि तो तपास अधिकारी म्हणजे दाभोळकर प्रकरणातला तो एकच होता. त्यानंतर पारसमल जैन यांची साक्ष 2018 साली होऊनसुद्धा 7 वर्ष त्या केसचं पुढे काही साक्ष कोर्टात झालेली नाही. म्हणजे या प्रकरणाला तो सुद्धा एक अंग होता की बड्या राजकारण्याचा त्यामध्ये हात होता की एकदा पुनाळेकर हात गेले की ही केससुद्धा मिटून जाईल. या प्रकारच्याही घटना याच्यामध्ये घडल्या होत्या. दाभोळकर हत्या प्रकरणानंतर तुम्हाला गोवलं गेलं त्यामध्ये, मात्र तुम्हीच अनिसच्या विरोधात ती तक्रार दिली. आता काय सरकारनं भूमिका घ्यावी अनिसच्या विरोधात? अनिसचं पुढे असं आलं की त्या याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. अनिसच्या बाबतीत प्रचंड आर्थिक गैरव्यवहार घडले होते. त्यांच्या इतर ज्या संघटना होत्या त्यांना स्विस एड सारख्या संघटनांकडनं मदत आली होती. भारतातल्या काही उद्योजकांकडनं आली होती. FCRA म्हणजे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन ॲक्टप्रमाणे त्यांनी त्याच्यामध्ये गुन्हे केले होते. त्यामुळे त्यांच्यावर बरीच प्रकरणं प्रलंबित होती. त्यांनी वाहनं विकत घेतली, परंतु वाहनांची जी गाडी आहे त्या म्हणजे गाडीचा RC बुक हे व्यक्तीच्या नावावर आणि पैसे दिले ट्रस्टमधून असे प्रकार होते. ती सगळी प्रकरणं या अटकेनंतर
प्रलंबित राहिली आणि ज्यात सनातन संस्थेने काही केलं नव्हतं. काही कार्यकर्त्यांनी या केसेस घातल्या आणि एक सनातन प्रभात नावाचं एक दैनिक आहे, त्यामध्ये याच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे दाभोळकरांचा समज असा झाला होता की सनातन संस्था याच्या मागे आहे, म्हणजे वकीलही त्यांचे आहेत, अशा प्रकारचा गैरसमज असावा. त्यामुळे एकदा हे केलं की हे थांबेल असं त्यांना वाटलं आणि ते यशस्वी सुद्धा झाले.